जय शिवराय मित्रांनो 1 जानेवारी 2026 पासून कापसाच्या आयातीवरील 11% आयात शुल्क लागू करण्यात आलेले आहे आणि याच्यामुळे गेल्या 2 दिवसापासून कापसाच्या बाजारभावामध्ये सुधारणा दिसून येत आहे। भविष्यामध्ये कापसाचे भाव सुधारतील का, शेतकऱ्यांना याचा काही फायदा होईल का, आयात शुल्क हे असंच राहील का, अशा प्रकारचे अनेक सारे प्रश्न शेतकऱ्यांना पडलेले आहेत आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, एकंदरीत अमेरिकेच्या माध्यमातून कापडाच्या आयातीवरती लावण्यात आलेलं 50% आयात शुल्क याच्यामुळे कापड उद्योग हा थोडा निर्बंधामध्ये एक बर्डन मध्ये आलेला होता आणि याच पार्श्वभूमीवरती कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया याचबरोबर तमिळनाडू स्पिनिंग यांच्या माध्यमातून कापसाच्या आयातीवरील आयात शुल्क हटवण्याच्या संदर्भात मागणी करण्यात आली होती आणि याच पार्श्वभूमीवरती आपण पाहिलं होतं की ऑगस्ट महिन्यामध्ये एक मुदतवाढ देऊन 31 डिसेंबर 2025 पर्यंत लागू करण्यात आलेलं 11% आयात शुल्क हे हटवण्यात आलेलं होतं, ज्याच्यामुळे व्यापाऱ्यांना या कॉटन असोसिएशनला कापूस आयात करण्यासाठी आयात शुल्क लागणार नव्हतं। हे आयात शुल्क कायमस्वरूपी हटवण्यासाठीची मागणी देखील या कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया आणि तमिळनाडू स्पिनिंगच्या वगैरे माध्यमातून करण्यात आलेली होती, परंतु शासनाच्या माध्यमातून त्याला दाद देण्यात आलेली नव्हती। 31 डिसेंबर 2025 पर्यंत हे आयात शुल्क हटवण्यात आलेलं होतं आणि आता या अधिसूचनेची टाइमलाईन संपल्यामुळे आता 1 जानेवारी 2026 पासून या कापसाच्या आयातीवरील आयात शुल्क पुन्हा एकदा लागू करण्यात आलेले आहे। मित्रांनो, साहजिकच याच्यामुळे आपण जर पाहिलं तर सध्या कापसाचा असलेला बाजारभाव हा सुधारायला सुरुवात झालेली आहे। 100-200 रुपयांना काही बाजारामध्ये याच्यामध्ये फरक दिसून यायला लागलेले आहेत आणि साहजिकच येणाऱ्या काळामध्ये हे आयात शुल्क जर लागू नाही राहिलं तर 6 ते 10% पर्यंतची कापसाच्या बाजारभावामध्ये वाढ दिसून येऊ शकते। परंतु आता एकंदरीत आपण जर पाहिलं तर सध्या शेतकऱ्याकडील बऱ्याच मोठ्या प्रमाणात कापूस हा विकला गेलेला आहे। बऱ्याच ठिकाणी हमीभावाने शेतकऱ्यांच्या माध्यमातून कापसाची विक्री केली जाते आणि या पार्श्वभूमीवरती आता येणाऱ्या काळामध्ये जर हे आयात शुल्क हटवण्यात आल्यामुळे कापसाचे दर जरी वाढले तरी शेतकऱ्यांकडे शिल्लक असलेला कापूस, परंतु याच्या पटीमध्ये बाजारात असलेली मागणी ही अतिशय मोठी असणार आहे। त्याच्यामुळे सीसीआयने जो खरेदी केलेला कापूस आहे हा कापूस मात्र चांगल्या दरामध्ये व्यापाऱ्यांना विकण्यासाठी मदत होणार आहे। अर्थात हमी भावापेक्षा जास्त दर सुद्धा आता सीसीआयला या ठिकाणी मिळू शकतो। याच्या व्यतिरिक्त ज्या शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक असेल या शेतकऱ्यांना सुद्धा या भाववाढीचा एक चांगला फायदा या ठिकाणी मिळू शकतो। सध्या तरी शासनाच्या माध्यमातून हे आयात शुल्क लागू करण्याच्या संदर्भातील कुठलाही विचार नाही, परंतु वारंवार या कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया किंवा तमिळनाडू स्पिनिंग यांच्याकडून केल्या जाणाऱ्या मागणीच्या पार्श्वभूमीवरती भविष्यामध्ये जर पुन्हा काही असा निर्णय घेण्यात आला तर त्यावेळेस मात्र पुन्हा एकदा कापसाचे दर गडगडू शकतात। परंतु सध्या असलेले उत्पादन, सध्या असलेली मागणी या पार्श्वभूमीवरती मात्र कापसाच्या दराला एक चांगला आधार या ठिकाणी मिळालेला आहे। धन्यवाद।